पोरीचं बापाला असते. मी तुम्हाला काय म्हणलं, आपल्याला व्हॉट्सअपवर कोणाचा तरी मेसेज आला, त्या मेसेजवर त्यानं आपल्या सौंदर्याची प्रशंसा केली, तर आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला त्याला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे तुला चांगलं कळतंय. ते कळत असताना बी भिकार चोटावानी तू त्याला रिप्लाय देत असेल तर दोष त्याचा नाही. तर बापाचं काम आहे संध्याकाळी 8 वाजता माय बापानं काय करायचं, आपल्या पोरीसोबत आपल्या पोरासोबत जेवण करायचं. जेवण केल्याच्या नंतर 9 वाजता पोरीचा मोबाईल हातात घ्यायचा आणि आपल्या पोरीच्या संपर्कात कोण कोण भिकार चोटे याची यादी तपासायची. यादी तपासणं गरजेचं. आणि त्या यादीमध्ये दिसले बाबा भंगाराची यादी दिसली, हिच्या 2-4 होपकाळात मारायच्या आणि शाळा बिळा कॉलेज बंद करून टाकायचं, काही फरक पडत नाही. जुना काळ आठवला, कुठला केरळ स्टोरी दाखवल्यानं काही धतुरा होत नाही. पहिलं आपल्या घरावर आपलं कंट्रोलर लागल. आपल्या घरामध्ये मायबापानं लेकरासोबत बसले पाहिजे. आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात आहे, आपलं लेकरू दिवसभर कोणत्या युवा नेत्याचा फोटो स्टेटसला लावून फिरायले, त्याच्यामुळे आपल्या घरी तांदूळ गहू पडायलेत का, नसेल पडत तर 10 बायदाच्या रूम मध्ये न्यायचा, अर्धा तास टाइमच लावायचा नाही, एवढा वेळ मारायचा. अरे फोक्या कुठल्या नेत्याचा बित्याचा फोटो लावून आपलं आयुष्य बदलणार नाही. ज्यांना अख्ख्या हयात घातली, रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढा केलं, त्या बापाचं स्टेटस ठेव, तो स्टेटस बनल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द माझा आहे. पण आपल्याला ते करायचंय, कारण बापाचं स्टेटसला ठेवल्यावर होईल काय, अनावधानानं तुझ्या मनात वाईट विचार आले, वाईट कृती आली, तर तुझ्या बापाचा चेहरा समोर दिसल्यावर तुला आठवल, यार मला घराचं चित्र बदलायचंय, मला परिवर्तन करायचंय, हा विचार तुझ्या मनात येईल. आणि पोरींना विनंती आहे, तुम्हाला शिक्षणाला वय कमी आहे, भावकी नावाची जात आहे, ती तुम्हाला वारंवार काय करणार आहे, घरच्याला डिवसणार आहे. ते म्हणणार पोरीचं वय 25 झालं, लवकर लग्न करून टाका. आणि तू जर शाळेच्या टायमात शिकली नाही, ह्या वयात तू कच्चा बदाम पक्का बदाम, मैं नाही तो कोण बे, चांद तारे तोड लावूंगा, हा तू अंडरपॅन्ट घराच्या बाहेर वाळू घालीनात, तू आहे फकाले डायलॉग म्हणायचं नाही. त्यामुळे तू काम आहे, तू शिकली पाहिजे. नाही शिकली, नोकरी नाही लागली तर 1000 जोडप्या मागं 150 घटस्फोट सध्या महाराष्ट्रात आहेत. कारण काय, ॲटिट्यूड. अनेक दलिंदराला त्याची स्पेलिंग बी येत नाही, है ना. अनेक दलिंदराला त्याची स्पेलिंग बी येत नाही. ATT खालून येत ITUDE, खचकन बटन दाबते, सेंड. अनवर्सरी स्पेलिंग येत नाही, AN खालीच येते बाकीचं, सेंड. कारण तू इंग्रजी कशी शिकला, तुला चॅलेंज नाही, तो सेंटर कॉपी सेंटर. आणि तू एकच वाक्य वाचायचा, रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. ते वांदे, रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर. आणि मग तुला प्रश्न विचारला, हाऊ मेनी अॅनिमल इन धिस गार्डन, मग तू काय वाचायचा, अॅनिमल शब्द पॅराग्राफ मध्ये कुठे आहे. अभ्यास. हे जे इथं अॅनिमल विचारलंय का, हे पॅराग्राफ मध्ये जिथं अॅनिमल आहे त्याच्या मागं लिवळ आणि जिथपर्यंत फुल स्टॉप आहे तिथपर्यंत लिहायचं. तू पास झाला ना भाऊ, किती उपकार तुझ्यावर. बरं पेपर चेक करणारे वांदे, त्याच्या बायकोसोबत भांडणं, ते विसरून गेलं, तुला मार्क टाकले, तू पास झाला. कारण पण महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे, बापानं आपल्याला संधीचं सोनाची संधी उपलब्ध करून दिली ना, हे वय आहे, या वयात साहजिक आपलं पाऊल वाकडं पडेल, पण ते पडत असताना आपल्या बापाचा आपल्या माईचा चेहरा आपल्या सदैव समोर दिसला पाहिजे. कारण आपल्याला ती संस्कृती जपायची आहे. आपल्याला आयरे गैरे भिकार चोटाच्या संपर्कात राहून आपलं अस्तित्व बर्बाद करायचं नाहीये. अनेक जण पळून गेल्यावर पैसे संपले आणि पुन्हा बोंबलत घरी वापस आले. तर पळून जाताना त्याची लायकी पाहिजे. त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, दुसरी नाही, तू काय त्याच्यासोबत गेली. आता आमचं पोरग आहे, याच्या स्वप्नाचे वांदेच आहेत ना. कारण तुम्हाला पोरं लक्षात घ्या, तू शिक्षक झाला आणि तू 5वी नापास बायको केली, लोक तिला मॅडम म्हणतात. तू शिक्षक झाला आणि तू 5वी नापास जरी बायको केली, लोक तिला मॅडम म्हणतात. तू वकील झाला आणि तू कधीच शाळेत न गेलेली पोरगी बायको केली, लोक तरी बी तिला वकिलीन बाई म्हणतात. तू जज झाला, तो एखादी पोरगी 7वी 8वी नापास केली, लोक तिला मॅडम म्हणतात. जजीन बाई नसते रे. हो ना, आगाव. हो ना, जेजच्या बायकोला जेजीन बाई, हे कोणता शब्द आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की तू शिक्षक झाला आणि ती 5वी नापास जरी केली, लोक तिला मॅडम म्हणणार. तू वकील झाला, ती 7वी नापास केली तरी लोक तिला वकिलीन बाई म्हणणार. तू साहेब झाला, लोक तिला मॅडम म्हणणार. पण ती नोकरीला येईन, तू नोकरीला नाही, लोक तुला काही म्हणणार.
का मी बायको पण पोलीस आहे. मी काही काळ आपला क्लास डब घ्यायला आलता तेव्हा लोक माझ्यावर माईच्या लढायला घालू लागले. त्यामुळे आपली परिस्थिती बदलायला कारणीभूत आपणच आहे. काय करायचं करा. पण पोरिओ, तुम्हाला संधी आहे, त्या संधीचं सोनं करायचंय. नाही तू नोकरी लागली, नाही अभ्यास केला, ॲटिट्यूड म्हणलं तुम्हाला 1000 जोडप्या मागं 150 घटस्फोट आहे. नोकरी नाही लागली, किती तू दिसायला सुंदर आहे. तू स्नॅपचॅटला किती भारी फोटो काढला, अख्खं ब्युटी पार्लर घरीच खर्च केलं तू. तर तरी तुला महिन्याला म्हणा लागते नवऱ्याला 10 रुपये द्या ना, फेअर अँड लवली आणायची होती. आला का नाही इगोचा प्रश्न? मग याला पर्याय काय? तू नोकरीले थाटामाटात स्कूटीमध्ये तू ऑफिसला जाणार, नोकरी करणार, जगाचा अनुभव तुला कळणार. नाहीतर आयुष्य जाणार स्वयंपाक घर लेकर, जगली कधी मेली पता लागला नाही. आणि नाही शिकली, शिकण्याच्या टायमात तू बाकीच्या गोष्टीत पडली तर मग लग्नात तू बाप तुला सिलाई मशीन देणार. तुला सिलाई मशीन भेटली, तू अनावरा कामाला जाणार आणि दुपारात तू वाचल द्यायचं खटार खुटूड खटार खुटूड खटार खुटूड. लगेच त्या घरावर पाठी येणार, येथे पिकोफॉल करून मिळेल, येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल, येथे शेवाया काढून मिळतील. आणि तू नाही लागला. याच्यानंतर पुढचा महिना तू सीझन आहे. तुला सायकल मी घेऊन देणार, त्याच्यावर गाडा मी टाकून देणार, 3 भाव टाकणार, 5 रुपये 10 रुपये 15 रुपये. तो फक्त एक नारा पाठ करायचा, गाढ हे गोड हे गार हे गोड हे ना. नसता गावाकड चक्की टाकायची, चक्की आली दळण घेऊन गुरु. त्याच्यात यानं व्याख्या पाठ केली दळण वळण. ती दळण घेऊन जात असताना वळून पाहत असेल तर या प्रक्रियेला दळण वळण म्हणायचं. पण हे करत असताना मात्र एक गोष्ट आवर्जून आपल्याला लक्षात घ्यायची. पोरो, नाही थांबा, तुम्हाला लय बोलायचे मला. मुळात आपला कार्यक्रम 4 वाजता चालू व्हायला पाहिजे होता, तर थोडा लेट झाला. हा तू रिकामाच आहे, मी इथं. पाहिला गुत्ता घेतल्या हो द्या म्हणले. पोरं लक्षात घ्या,